नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण बघणार आहोत प्रिपरेशन मेथड. प्रिपरेशन मेथडचं नाव आहे ग्रिग्नार्ड्स रिएजंटपासून कार्बॉक्सिलिक ॲसिड तयार करणे. आपण पाहत आहोत कार्बॉक्सिलिक ॲसिड कसं तयार करतात, कार्बॉक्सिलिक ॲसिड तयार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती, त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण घेत आहोत. आणि जी पद्धत आपण बघणार आहोत त्याचं नाव आहे ग्रिग्नार्ड्स रिएजंटपासून कार्बॉक्सिलिक ॲसिड तयार करणे. आता नेमकी अभिक्रिया कशी होते बघूयात आपण. आणि अजून एक महत्त्वाचं वाक्य, ग्रिग्नार्ड्स रिएजंटच्या सोबतीला ड्राय आईस पाहिजे. कळलं का? ड्राय आईसपासून, ड्राय आईस म्हणजेच सॉलिड CO2, ड्राय आईस सॉलिड CO2 एकाचीच नावं. आणि ग्रिग्नार्ड रिएजंट या दोघांपासून आपल्याला तयार करायचं आहे कार्बॉक्सिलिक ॲसिड. कसं तयार होतं थोडक्यात आपण बघूयात. आता या ठिकाणी आपण लिहित असताना काय लिहितोय? ड्राय आईस लिहितोय. कळलं का? आणि ड्राय आईसला ओके दुसरं नाव काय? सॉलिड CO2, सॉलिड कार्बन डायऑक्साईड. नीट ऐका बरं का. आता हा कोण आहे? ड्राय आईस आहे. म्हणजे कोण आहे? सॉलिड CO2 आहे. आणि या सॉलिड CO2 पासून, ड्राय आईसपासून आपल्याला कार्बॉक्सिलिक ॲसिड तयार करायचं आहे. पहिल्या स्टेपमध्ये काय करायचं? याची अभिक्रिया ग्रिग्नार्ड्स रिएजंट सोबत करायचं. ग्रिग्नार्ड्स रिएजंट पहिली स्टेप आहे आपली. हां, तुमचा जो ड्राय आईस आहे किंवा सॉलिड CO2 आहे त्याची अभिक्रिया ग्रिग्नार्ड्स रिएजंटमध्ये सोबत करा इन द प्रेझन्स ऑफ ड्राय इथर. त्याच्यासाठी आपण काय करतोय? ड्राय इथर हा सॉल्व्हंट वापरतोय. द रिॲक्शन इज टेक्स प्लेस इन द प्रेझन्स ऑफ ड्राय इथर ॲज अ सॉल्व्हंट. आता पहिल्या स्टेपमध्ये काय मिळणार आहे? पहिल्या स्टेपमध्ये तयार होणारा जो प्रोडक्ट आहे तो अनस्टेबल कंपाऊंड आहे, त्याला कॉम्प्लेक्स म्हणतात. बघा, पहिल्या स्टेपमध्ये तयार होईल कॉम्प्लेक्स. हा कॉम्प्लेक्स तयार झाला जो अनस्टेबल आहे, जो स्टेबल नाही आहे. आणि या कॉम्प्लेक्सला तोडायचा आहे, या कॉम्प्लेक्सला ब्रेकडाऊन करायचा आहे. आणि याला तोडण्यासाठी वापरायचा वॉटर मॉलिक्यूल. म्हणजे वॉटर मॉलिक्यूलच्या साह्याने हा बॉन्ड तोडायचा आहे. कळलं का? वॉटर मॉलिक्यूलच्या साह्याने बॉन्ड तोडला, वॉटर मॉलिक्यूलच्या साह्याने बॉन्ड तोडला. बॉन्ड तोडायचा आहे हो आपल्याला. आणि तो बॉन्ड तोडण्यासाठी काय वापरायचा आहे? वॉटर मॉलिक्यूल. मग तुम्हाला माहित आहे, वॉटर मॉलिक्यूलच्या साह्याने जर एखादा बॉन्ड तोडला जात असेल त्याला काय म्हणतात? हायड्रोलायसिस. आणि हायड्रोलायसिस करण्यासाठी आपल्याला वापरायचा ॲसिड, म्हणून त्याला म्हणायचं ॲसिड हायड्रोलायसिस. आणि तुम्हाला माहित आहे ॲसिड हायड्रोलायसिस लिहिण्यासाठी असं सिम्बॉल वापरतात H3O+. आता H3O+ म्हणजे काय? ॲसिड हायड्रोलायसिस. किंवा त्याच्यासाठी ॲसिड करतात H+, आहे की नाही? H+, हां, म्हणजे ॲसिड आहे. आणि त्याच्या साह्यानं आपण काय करतो? ॲसिड हायड्रोलायसिस करतो. कळलं का? किंवा असं बी करतात HOH, हां, आणि काय? डायल्यूट HCl. हे वेगवेगळे सिम्बॉल्स आहेत. ॲसिड हायड्रोलायसिस आपण जेव्हा करतो ते दाखवण्यासाठी असं पण लिहितात. कुठल्याही एका पद्धतीने लिहा चालतंय. हे तुम्हाला माहीत असावं या अनुषंगाने आपण हे सगळं लिहिलेलं आहे. आता काय करूयात आपण बघा, या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? आता हा कॉम्प्लेक्स आहे, या कॉम्प्लेक्सचा आपण करू ॲसिड हायड्रोलायसिस. लिहू का इथं? ॲसिड हायड्रोलायसिस करायचं आपल्याला. झालं. आणि मग तयार होतं कार्बॉक्सिलिक ॲसिड. कार्बॉक्सिलिक ॲसिड. अशा प्रकारची ही 2 स्टेप रिॲक्शन आहे. प्रत्येक स्टेपमध्ये नेमकं होतं काय हे लक्षात घ्या. पहिल्यांदा ड्राय आईस घ्यायचं. ड्राय आईसला काय म्हणायचं? सॉलिड CO2. त्याची अभिक्रिया कोणासोबत करायचं? ग्रिग्नार्ड्स रिएजंट सोबत. इन द प्रेझन्स ऑफ ड्राय इथर ॲज अ सॉल्व्हंट तयार काय होईल? एक अनस्टेबल कंपाऊंड, त्याला म्हणा कॉम्प्लेक्स. आणि मग त्याचं करा हायड्रोलायसिस, ॲसिड हायड्रोलायसिस करा. आणि मग शेवटी तुम्हाला जो प्रोडक्ट मिळतो तो आहे आपला कार्बॉक्सिलिक ॲसिड. दिस इज द कार्बॉक्सिलिक ॲसिड विच इज फॉर्मड इन दिस रिॲक्शन. ओके. आता रिॲक्शनला सुरुवात करण्याच्या अगोदर ग्रिग्नार्ड्स रिएजंट म्हणजे काय आणि सॉलिड CO2चं स्ट्रक्चर कसं असतं याच्याबद्दलची माहिती आपण घेऊ आणि मग रिॲक्शनला सुरुवात करू. कळलं का? कार्बन डायऑक्साईड, सॉलिड CO2, सॉलिड कार्बन डायऑक्साईड, त्याला म्हणतात ड्राय आईस. कळलं का? आणि आपला ग्रिग्नार्ड रिएजंट हे नेमके कसे असतात त्याच्याबद्दलची बी थोडक्यात माहिती या ठिकाणी आपण घेऊयात. पहा, आता इथे लिहिलं आपण C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O, CO2 झाला. ह्याला म्हणायचं ड्राय आईस किंवा ह्याला म्हणायचं सॉलिड CO2. दोघांचा अर्थ एकच आहे. बघा, हे जे आहे याला ड्राय आईस असं म्हणतात, याला सॉलिड CO2 असं म्हणतात.
हां, आणि दुसरा कोण आहे? ग्रिग्नार्ड रिएजंट. तुम्हा सर्वांना माहीत असेल बाबांनो, ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणजे काय? अल्किल मॅग्नेशियम हलाइड इज कॉल्ड एज ग्रिग्नार्ड रिएजंट. अल्किल मॅग्नेशियम हलाइड याला ग्रिग्नार्ड रिएजंट असे म्हणतात. कसं बघा, RMgX. आता काय करू आपण? ह्या दोघांची माहिती घेऊ आपण. हा कोण आहे? नाव लिहितो वाटल्यास. याचं नाव आहे ग्रिग्नार्ड रिएजंट. याचं नाव आहे ग्रिग्नार्ड रिएजंट. झालं. आता सगळं जे आहे आपल्या समोर आहे, एक एक कन्सेप्ट आपण सविस्तरपणे बघूया. आता मला सांगा इथं, आता पहिल्यांदा ह्याची फोड आपण करू. आता तुम्हाला माहित आहे कार्बन ऑक्सिजन ह्या दोघांच्या मध्ये डबल बॉन्ड आहे. ह्या दोन बॉन्डपैकी एक बॉन्ड असतो पाय बॉन्ड आणि एक बॉन्ड असतो सिग्मा बॉन्ड. नीट आहे का बघा मी काय सांगतोय. आता कार्बन ऑक्सिजन ह्या दोघांच्या मध्ये डबल बॉन्ड आहे का नाही बघा. आणि या दोन बॉन्डपैकी एक बॉन्ड कसा आहे? पाय बॉन्ड आहे. एक बॉन्ड कसा आहे? सिग्मा बॉन्ड आहे. आणि लक्षात ठेवा, पाय बॉन्ड हा वीक असतो आणि सिग्मा बॉन्ड हा स्ट्रॉंग असतो. मग हा पाय बॉन्ड काय करतो? तुटतो वीक असल्यामुळं. आणि अजून एक महत्वाचं, कार्बन आणि ऑक्सिजन ह्या दोघांच्या मध्ये हे बॉन्ड आहे. त्याच्यापैकी एक सिग्मा आहे, एक पाय बॉन्ड आहे. आणि अजून एक महत्वाचं वाक्य आपण लक्षात घ्यायचं आहे, ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. हे एक महत्वाचं वाक्य. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी बघा दिसते का व्हिडिओमध्ये? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी लिहिलं आपण, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. हां, आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कुणाची जास्त आहे? ऑक्सिजनची. म्हणजे कार्बनपेक्षा हा ऑक्सिजन त्याची असलेली इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हे जास्त आहे. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असणे म्हणजे इलेक्ट्रॉनला स्वतःकडे खेचून घेण्याची असलेली पॉवर, असलेली शक्ती, ती पॉवर जास्त आहे. म्हणून लक्षात घ्या, ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते कार्बनपेक्षा. त्याच्यामुळं ह्या दोन बॉन्डपैकी जो बॉन्ड वीक आहे त्याला आपण म्हणतो पाय बॉन्ड. तो पाय बॉन्ड काय होत असतो? ऑक्सिजनकडे शिफ्ट होतो. बघा, एवढंच लक्षात घ्या. एवढं कळलं, रिॲक्शन कळाली, पुन्हा समजावून सांगायची गरज नाही. हाच महत्वाचा कन्सेप्ट आहे जो समजून घ्यायचा आहे. बाकीच्या गोष्टी लगेच लक्षात येतील. आता मी फोड केली. कार्बन ऑक्सिजन या दोघांच्या मध्ये डबल बॉन्ड आहे. या दोघांपैकी ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. त्याच्यामुळं त्या ठिकाणचा पाय बॉन्ड हा ऑक्सिजनकडे अट्रॅक्ट होतो. त्याच्यामुळं ऑक्सिजनवरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज आणि कार्बनवरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज तयार होणार. हां, मग हे असं का झालं? पोलॅरिटी तयार झाली ना. बॉन्ड कसा आहे? पोलार आहे. पोलॅरिटी झाली तयार. हां, आणि मग या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो, ऑक्सिजनवरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज आणि कार्बनवरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला. आणि कशामुळं? कारण या ठिकाणचा जो वीक बॉन्ड आहे, ज्याला आपण पाय बॉन्ड म्हणतो, दुसरा सिग्मा बॉन्ड आहे, तो पाय बॉन्ड ओकडे गेला. ओकडे का गेला? कारण ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कार्बनपेक्षा जास्त आहे. ऑक्सिजन इज हॅव्हिंग मोर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी दॅन कार्बन. Therefore, these pi bonds are attracted. These pi electrons are attracted towards oxygen, and therefore, this oxygen carries partial negative charge, and carbon carries partial positive charge, and oxygen carries partial negative charge. झाली ही फोड महत्वाची आहे. हे असं कसं आलं कळलं पाहिजे. पुन्हा डबल सांगायची गरज नाही. आता इकडे या. तुम्हा सर्वांना माहीत असेल मॅग्नेशियम हा मेटल आहे. तुम्हा सर्वांना माहीत असेल मेटलवरती कधीही चार्ज पॉझिटिव्ह असतो. मेटल्स आर ऑलवेज इलेक्ट्रो पॉझिटिव्ह बिकॉज दे आर इलेक्ट्रॉन डोनर्स. अरे मेटल म्हणजे कोण? इलेक्ट्रॉन देणारा. आणि त्याच्यामुळं मेटल्स हे कधी पण इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असतात. आता हा मॅग्नेशियम आहे म्हणजे हा कसा असेल? पॉझिटिव्ह असेल. कळलं? आणि हा पॉझिटिव्ह झाला की ह्याच्या उलट्या बाजूला काय करायचं? निगेटिव्ह करायचं. संपलं. मग या ठिकाणी आपण मॅग्नेशियमवरती पॉझिटिव्ह चार्ज का लिहिला? या मॅग्नेशियमवरती चार्ज आपण पॉझिटिव्ह लिहिला कारण मॅग्नेशियम हा मेटल आहे आणि मेटलवरती कधीही पॉझिटिव्ह चार्ज असतो. हे नीट लक्षात घ्या. आणि मग इथं पॉझिटिव्ह म्हणलं की आर ऑटोमॅटिक काय झाला? निगेटिव्ह, म्हणून पार्शियल निगेटिव्ह झालं. या ठिकाणी पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि या ठिकाणी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्हीकडे लिहिलं पॉझिटिव्ह निगेटिव्ह. संपलं. आता रिॲक्शन कशी होणार आहे बघा. पहिल्या स्टेपमध्ये होती ॲडिशन रिॲक्शन. तुम्ही काय करणार आहात? ग्रिग्नार्ड रिएजंटला ॲड करणार आहोत. पहिल्या स्टेपमध्ये ॲडिशन रिॲक्शन होते, त्याच्यामध्ये तुम्ही ग्रिग्नार्ड रिएजंटची ॲडिशन करणार आहात. कुठं? अक्रॉस कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड. कळलं का? ॲडिशन कुठं होणार आहे? कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड. बाकीच्या गोष्टींचा विचार करायचा नाही. इथं हा मिसळणार आहे, मग डबल बॉन्डचं रूपांतर सिंगल बॉन्डमध्ये होईल. आणि एक लक्षात घ्या, ॲडिशन करत असताना कोणता भाग कुठं लागायचं?
कोणता भाग, आता हा कोण आहे, आर आहे, हा कोण आहे, एम जी आहे. एम जी वरती चार्ज पॉझिटिव्ह, आर वरती निगेटिव्ह. या दोन भागापैकी एक इथं लावा, एक इथं लावा. आणि आर आणि एम जी मधला बॉन्ड थोडा खेचा. आणि एक लक्षात घ्या, कधी पण जोडताना अपोजिट एकत्र आणायचं. अपोजिट, पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शन, निगेटिव्ह पॉझिटिव्ह अट्रॅक्शन, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह रिपल्शन, निगेटिव्ह निगेटिव्ह रिपल्शन, पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शन. हे लक्षात घ्या पहिल्यांदा. कोण कुणाच्या जवळ जाऊ शकतं ठरलंय. हा, आता हा कसा आहे, निगेटिव्ह आहे. हा कोणाकडे जाईल, पॉझिटिव्हकडे जाईल. कोण आहे पॉझिटिव्ह, कार्बन. म्हणजे हा एव्हा इकडे येईल, बरोबर का. आर हा कार्बनकडेच येतो, कारण आर वरती चार्ज निगेटिव्ह आहे. आणि तुम्हाला माहित असलं पाहिजे, निगेटिव्ह चार्ज हा पॉझिटिव्ह चार्जकडे अट्रॅक्ट होतो आणि कार्बन वरती चार्ज पॉझिटिव्ह आहे, म्हणून आर इकडे आला, संपलं. आता मॅग्नेशियम वरती कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह आहे, मग तो कोणाकडे जाईल, निगेटिव्ह. झालं. हाँ, नेगेटिव तुम कहाँ हो, मैं आ रहा हूँ, आ जाओ, गले लग जाओ. झालं, आ जाओ. आलं बघा लगेच. हे मॅग्नेशियम वरती चार्ज पॉझिटिव्ह आहे, हा कोणाकडे जाईल, निगेटिव्ह. बघा बरोबर येते इथे ऑक्सिजनकडे आणि हे ह्याला अटॅक झाला, संपलं. आणि पुढे काय होईल आपण बघू रिॲक्शन बघताना. फक्त काय होतं नेमकं त्याच्याबद्दलची माहिती सांगितली आणि कोण कोणाकडे जातं हे पण या ठिकाणी सांगितलेलं आहे. ही संपूर्ण संकल्पना आधी लक्षात घ्या. मी सांगितलेलं एवढं जर तुमच्या लक्षात आलेलं असेल तर रिॲक्शनला जास्त सांगायची गरज नाही. कळलं. 2 स्टेप रिॲक्शन. पहिल्या स्टेपमध्ये काय होतं, ॲडिशन होतं. कुणाचं, ग्रिग्नार्ड्स रिएजंटचं. कशामध्ये, ड्राय आईसमध्ये. म्हणजे कुणामध्ये, सॉलिड CO2 मध्ये. कुणाच्या सानिध्यात, ड्राय इथरच्या. तयार काय होतं, अनस्टेबल कंपाऊंड. नाव काय, कॉम्प्लेक्स. दुसऱ्या स्टेपमध्ये काय होतं, हायड्रोलायसिस. कुणाच्या प्रेझन्समध्ये, ॲसिडच्या. काय म्हणावं, ॲसिड हायड्रोलायसिस. काय तयार होतं, कार्बोक्सिलिक ॲसिड. सोपं आहे, सोपं आहे, फक्त व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. आता प्रत्येक स्टेप तुम्हाला व्यवस्थितपणे मी सांगण्याचा प्रयत्न करते. पॉज करून घेऊन घ्या. आता बघा, आता नेमकी रिॲक्शन कशी होते ते सांगतो तुम्हाला, म्हणजे तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल. नेमकी अभिक्रिया कशी होते ते तुम्हाला सांगतो, म्हणजे तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल. ऐका बघा, व्यवस्थित ऐका. चला, पहिल्यांदा काय घ्यायचं आपल्याला, हो का, ड्राय आईस. C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O. हे ड्राय आईस आहे, म्हणजे सॉलिड CO2 आहे. एकच नाव लिहितो मी आता, ड्राय आईस. चला, हां, ह्याची अभिक्रिया करा ग्रिग्नार्ड्स रिएजंट सोबत. RMgX. ह्याला म्हणतात ग्रिग्नार्ड्स रिएजंट. रिॲक्शन इज टेक्स प्लेस इन द प्रेझन्स ऑफ ड्राय इथर. हां, फार सोपं आहे हो, फक्त लक्षात घ्या व्यवस्थित. आता मला सांगा अभिक्रिया कशी होते. हे सगळं सांगितलं मी अगोदर, तेच डबल सांगतो. आता बघा, कार्बन ऑक्सिजन या दोघांच्या मध्ये डबल बॉन्ड आहे. या 2 बॉन्डपैकी एक बॉन्ड सिग्मा आहे, एक बॉन्ड पाय आहे. आणि पाय बॉन्ड हा कसा आहे, वीक आहे. ठीक आहे. ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही कार्बनपेक्षा जास्त आहे. त्याच्यामुळं या ठिकाणचा इलेक्ट्रॉन, पाय इलेक्ट्रॉन कोणाकडे जाईल, ओकडे. आणि म्हणून ऑक्सिजनवरती चार्ज निगेटिव्ह, कार्बनवरती पॉझिटिव्ह. हा, कारणासहित सांगितलंय, कारणासहित. आता मॅग्नेशियम हा कोण आहे, मेटल. तुम्हाला माहित आहे मेटलवरती चार्ज कोणता असतो, पॉझिटिव्ह असतो. आणि म्हणून ह्याच्यावरती चार्ज पॉझिटिव्ह आहे. आणि हे पॉझिटिव्ह म्हणजे हे आर निगेटिव्ह. आणि हा आर आणि एमजी मधला बॉन्ड तुटतो, आर आणि एमजी मधला बॉन्ड तुटतो, खॅचॅक. आणि जर आता अभिक्रिया करा, ॲडिशन करा. हे ग्रिग्नार्ड रिएजंट ह्याच्यामध्ये मिसळा. कुठं, अक्रॉस कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड. बघा आता, हे कार्बनला कार्बन लिहा, आहे का. डबल बॉन्ड ओला डबल बॉन्ड ओ लिहा. नीट ऐका बरं का. हो का, डबल बॉन्ड मधला एक बॉन्ड ओ कडे गेला, उरला फक्त एक सिंगल बॉन्ड. वरी कोण आहे, ओ. बघा, C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड O. O वरती चार्ज कोणताही निगेटिव्ह आहे का. मग ह्याच्याकडे कोणी MgX O कडे येईल. हो का, हा MgX O कडे येईल, आहे की नाही. आणि मग ह्याला लावा MgX. ॲडिशन झाली. हां, आणि या कार्बनला काय जोडा, आर. आर वरती कोणता चार्ज आहे, निगेटिव्ह. मग कोणाकडे जाईल, पॉझिटिव्हकडे जाईल ना. म्हणजे आर आला कार्बनकडे. हो का, हा आर झालं. हा आहे तुमचा कॉम्प्लेक्स. हा आहे तुमचा कॉम्प्लेक्स. पहिली स्टेप पूर्ण झाली. दुसऱ्या स्टेपमध्ये आपण काय करणार आहोत, दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला पाण्याच्या साह्यानं बॉन्ड तोडायचा आहे. पाण्याच्या साह्यानं बॉन्ड तोडिला, पाण्याच्या साह्यानं बॉन्ड तोडिला, पाण्याच्या साह्यानं बॉन्ड तोडिला. सोपं आहे. आता बघा, आता कसं करायचं बघा, मी करून दाखवू इथं. H आणि OH म्हणजे वॉटर मॉलिक्यूल. हां, डायल्यूट ॲसिड. हां, HCl घ्यायचं आहे. म्हणजे हे काय, ॲसिड हायड्रोलायसिस. म्हणजे ॲसिडच्या प्रेझन्समध्ये हायड्रोलायसिस आहे. मग आता पाणी काय करतो, तिला बॉन्ड तोडतो, सिंपल, खलास, आहे का. ह्याच्यामधला H काय होईल, O कडे.
आणि हा OH इकडे येईल. संपलं. बघा रिॲक्शन कशी होती हो का. C डबल बॉन्ड ओला C डबल बॉन्ड ओला O कडे आला H आणि Rला R. हेच आहे कार्बॉक्सिलिक ॲसिड. कळलं काय. यालाच म्हणतात कार्बॉक्सिलिक ॲसिड. संपलं. हाच तुमचा कार्बॉक्सिलिक ॲसिड. आणि हे MgX आणि OH प्लस लिहू का इथं MgX आणि OH आणि ह्याचं नाव आहे कार्बॉक्सिलिक ॲसिड. कार्बॉक्सिलिक ॲसिड असं नाव आहे. संपलं. अशा प्रकारची ही संपूर्ण अभिक्रिया. प्रत्येक स्टेपमध्ये काय होतं आपण फक्त व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. अतिशय सोपी रिॲक्शन आहे. रिॲक्शनला फक्त व्यवस्थित समजून घ्या म्हणजे संपूर्ण रिॲक्शन तुमच्या लक्षात येणार आहे. ओके. पहिल्या स्टेपमध्ये काय होतं ॲडिशन होतं. दुसऱ्या स्टेपमध्ये काय होतं ॲसिड हायड्रोलायसिस होतं आहे की नाही. मग कसं कसं होतं ते सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर आपण एक्सप्लेन केलेल्या आहेत. आता बघा जाऊ पुढे आपण हो का. C डबल बॉन्ड O चला प्लस R चुकलं एक्झाम्पल घेऊ ना आपण. एक्झाम्पल घेऊ प्लस CS3 MgCl ग्रिग्नाट रिएजंट. रिॲक्शन इज टेक्स प्लेस इन द प्रेझन्स ऑफ ड्राय इथर. तुम्ही सांगा मॅग्नेशियमवरती कुठला चार्ज पॉझिटिव्ह चार्ज. का बरं मॅग्नेशियम हा मेटलाय म्हणून ह्याच्यावरती कुठला चार्ज निगेटिव्ह चार्ज. या दोघांमध्ये कुठला बॉन्ड आहे डबल बॉन्ड आहे. डबल बॉन्ड पैकी एक बॉन्ड कुठला पाय बॉन्ड कसा आहे वीक आहे. ऑक्सिजन कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशी वेगवेगळी कुणाची जास्त ओची जास्त म्हणून हा बॉन्ड इकडे आला म्हणून O मायनस झाला C प्लस झाला. कळलं का. कसं सगळं सांगितलं मी. आता Mg कुणाकडे येईल O कडे येईल आणि CS3 कुणाकडे येईल C कडे येईल आणि लेवा म्हणजे ह्या कार्बनला CS3 जोडा आणि ह्या ओला MgCl जोडा. संपलं. का बरं कारणासहित सांगितलंय. पुन्हा डबल रिपीट करण्याची आवश्यकता नाही. आणि मग पुढे येईल C डबल बॉन्ड O इथं जोडा CS3 आणि इथं येईल O MgCl झालं. आता काय करू वॉटर मॉलिक्यूलच्या साह्यानं बॉन्ड तोडू त्याला म्हणतात ॲसिड हायड्रोलायसिस. आणि म्हणून या ठिकाणी घेतला आपण HOH आणि काय घेतला आपण डायल्यूट HCl. आता इथला बॉन्ड तुटतो या ठिकाणी येतो H आणि OH येतो इकडं. कळलं का म्हणजे CS3 C डबल बॉन्ड OH आणि MgCl OH झालं. आला प्रोडक्ट C डबल बॉन्ड O CS3 आणि इथे OH प्लस MgCl आणि OH. अशा प्रकारची संपूर्ण अभिक्रिया या ठिकाणी होते आणि अशा प्रकारचा संपूर्ण प्रोडक्ट या ठिकाणी तयार होतो. चला ह्याचं नाव आहे ॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिड आणि हा तुमचा ड्राय आईस. संपलं. प्रत्येक उदाहरण बघा नीट. अजून काही उदाहरणं आपण घेऊया आणि हा भाग पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण करूया. लिहून घ्या पटपट. पॉज करून लिहून घ्यायचं. पॉज करून लिहायचं. आता एक्झाम्पल नंबर 2 आता फास्ट सांगतो जर ऐका हो का. C डबल बॉन्ड O है ड्राय आईस प्लस काय घेऊ दुसरं उदाहरण कुठलं घेऊ शॉर्टकट लिहू का प्लस C2H5 म्हणजे इथिल Mg मॅग्नेशियम Cl क्लोराईड इथिल मॅग्नेशियम क्लोराईड हा तुमचा ड्राय आईस. रिॲक्शन इज टेक्स प्लेस इन द प्रेझन्स ऑफ ड्राय इथर. इथं घ्यायचं ड्राय इथर झालं. आता मॅग्नेशियमवरती चार्ज कोणता पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे ह्याच्यावरती कुठला चार्ज निगेटिव्ह. दोन बॉन्डपैकी एक बॉन्ड कुठला पाय बॉन्ड कसा वीक कुणाकडे जाईल O कड. O वरती कोणता चार्ज मायनस C वरती कोणता चार्ज प्लस आहे का. MgCl कुणाकडे जाईल मायनस कड हो का मायनस इकडे आहे आणि C2H वरती चार्ज मायनस आहे कुणाकडे प्लस कड. लिहा आता पुढे संपलं हो का. हे C ला C O ला O डबल बॉन्ड O ला डबल बॉन्ड O. ह्याच्याकडे कोण आला C2H5 ह्याच्याकडे कोण आला MgCl. ॲडिशन रिॲक्शन झाली ना पहिल्या स्टेपमध्ये. ग्रिग्नाट रिएजंट ह्याच्यामध्ये मिसळला हो. कार्बन ऑक्सिजन हा ना कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डच्या अक्रॉस ॲडिशन झाली. आता दुसऱ्या स्टेपमध्ये आपण काय करणार ॲसिड हायड्रोलायसिस. पाणी घ्यायचं HOH इन द प्रेझन्स ऑफ ॲसिड डायल्यूट HCl लिहा नसं H प्लस लिहा चालतंय. मग आता हा बॉन्ड तुटला इथला. ओके झालं संपलं. बघा रिॲक्शन C2H5 C डबल बॉन्ड O हां OH आणि MgCl OH आणि मग आपला प्रोडक्ट येईल OH डबल बॉन्ड O आणि इथं काही C2H5 प्लस MgCl आणि OH. बघा ह्याचं नाव काय ड्राय आईस आणि ह्याचं नाव काय प्रोपिओनिक ॲसिड. संपलं. अजून एक उदाहरण घ्या. बघा आता काय घेऊ आपण C डबल बॉन्ड O आता इथे घेऊ आपण ॲरोमॅटिक बेंझिन रिंग घेऊ. फिनिल मॅग्नेशियम क्लोराईड. चला रिॲक्शन इज टेक्स प्लेस इन द प्रेझन्स ऑफ ड्राय इथर झालं. आता कसं होईल
बघा मॅग्नेशियमवरती कुठला चार्ज पॉझिटिव्ह, हा सगळा बेंझिन रिंग म्हणजे आर आहे, ह्याच्यावर चार्ज निगेटिव्ह येईल आहे का. हिथला बॉन्ड इकडे शिफ्ट झाला पाय बॉन्ड वीक असल्यामुळं ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे म्हणून हा बॉन्ड इकडे शिफ्ट झाला आणि याच्यावरती आला पार्शियल निगेटिव्ह चार्ज आणि इथे येईल पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, हा निगेटिव्ह चार्ज. ओके, आता MgCl कुणाकडे जाईल, O कडे, आणि रिंग कुणाकडे जाईल, C कडे आहे का. बघा आता हो का, C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O कडे कोण आला, MgCl, आणि कार्बनकडे कोण आला, बेंझिन रिंग. झालं, हे झालं कॉम्प्लेक्स आपला. आता ह्याचं काय करा, ॲसिड हायड्रोलायसिस करा, म्हणजे कसं हो, HOH आणि डायल्यूट HCl. झालं. आता काय होतं, O आणि Mg मधला बॉन्ड तुटतोय, H येतो एक O कडे, MgCl कडे OH येतो MgCl कडे, आणि मग आपला प्रॉडक्ट बेंझिन रिंग C डबल बॉन्ड OH MgCl OH. बघा कशी C डबल बॉन्ड OH आणि इथं आपली बेंझिन रिंग, बेन्झॉइक ॲसिड प्लस MgCl OH, आणि जो प्रॉडक्ट आला त्याचं नाव आहे बेन्झॉइक ॲसिड, आणि हे आहे तुमचा ड्राय आईस, आणि हे बेन्झॉइक ॲसिड. सत्य अशा प्रकारच्या ह्या सगळ्या अभिक्रिया आहेत. प्रत्येक अभिक्रिया कशा प्रकारे होते ती आपण सांगितलेली आहे. आणखीन 2 उदाहरणं सांगतो, तुमचं तुम्ही करून टाका. ओके, तर अशा प्रकारची आपली संपूर्ण अभिक्रिया कार्बॉक्सिलिक ॲसिड तयार करणे, कोणापासून, ड्राय आईसपासून. ओके, लिहून घ्या. ठीक आहे. आता बघा हे 2 एक्झाम्पल्स आपल्यासमोर आहेत, तुम्ही करून बघा तुमच्या लक्षात येईल, आणि मग प्रॅक्टिस होईल. त्याच्यासाठी ही वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं आपल्यासमोर आहेत. अशा प्रकारचा हा संपूर्ण भाग थोडक्यात या ठिकाणी आपण समजून घ्यायचा आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारची ही कार्बॉक्सिलिक ॲसिडची ड्राय आईस आणि ग्रिग्नार्ड रिएजंटपासून तयार करण्याची पद्धत. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.